30 मिनिटांचं सिक्रेट ऑपरेशन आणि थेट एका देशाच्या राष्ट्राध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे। महिन्याभराची तयारी, प्रत्येक हालचालींवर नजर, 150हून अधिक लष्करी विमानांवर हल्ला आणि थेट व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली। अमेरिकेच्या सर्वात सिक्रेट स्पेशल युनिटने ही कारवाई केली आहे। अशा प्रकारे एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाची अटक काही सोपी गोष्ट नसते। अमेरिकेने ही कारवाई का केली आणि कशा प्रकारे एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाची सुरक्षा भेदून अमेरिकेने हे ऑपरेशन राबवले, या सर्व ऑपरेशनची A to Z स्टोरी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगातली सर्वात शक्तिशाली महासत्ता अमेरिका, पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष आता आपल्याकडे वेधलंय अमेरिकेनं। कारण एक अत्यंत गुप्त, वेगवान आणि थरारक लष्करी मोहीम अमेरिकेनं राबवली, जिचं नाव होतं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व। महिनाभराची तयारी, प्रत्येक हालचालींवर नजर, राष्ट्राध्यक्ष कधी झोपतात, काय खातात, अगदी त्यांच्या घराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आणि कमांडोंनी सराव केला होता। कारण एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला बंदी बनवणं काही खाऊची गोष्ट मुळीच नाहीये। अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीची म्हणजेच CIA एक गुप्त टीम तयार करण्यात आली, जे फेक आपल्या आयडेंटिटी कार्डसह व्हेनेझुएलामध्ये घुसली आणि त्यांचं एकच मिशन होतं, मादुरो यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक माहिती गोळा करणं आणि ते अमेरिकेपर्यंत पोहोचवणं। कारण व्हेनेझुएलामधील अमेरिकन दूतावास 2019 पासून बंद आहे, त्यामुळे एजंटना बाहेरून कोणतीही मदत मिळू शकली नव्हती। त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष देशात शिरावं लागलं। तरीही ड्रोनच्या माध्यमातून आणि इतर प्रकारे संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आणि त्यानंतर ही कारवाई करण्याचं ठरलं। मादुरो यांना पकडण्याची जबाबदारी अमेरिकेतील सर्वात धोकादायक आणि विशेष युनिट समजल्या जाणाऱ्या डेल्टा फोर्सकडे सोपवण्यात आली। ही डेल्टा फोर्स कशी काम करते आणि त्याची विशेष ऑपरेशन कोणती आहेत बरं, तेही आपण पुढे या व्हिडिओतून पाहणार आहोत। मात्र मादुरो यांना अटक कशा प्रकारे करण्यात आली ते आधी समजून घेऊया। कारण हे ऑपरेशन राबवताना केंटकी हे ठिकाण निवडण्यात आलं आणि केंटकीमध्ये जॉईंट स्पेशल ऑपरेशन्स कमांडनं इथं मादुरोंच्या कंपाऊंड वॉलचं आणि राष्ट्रपती भवनाचं मॉडेल तयार केलं आणि हल्ल्याचा सराव इथेच करण्यात आला। या मोहिमेला ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व असं नाव या फोर्सनं दिलं। कमांडोंनी दिवस रात्र सराव केला। स्टीलचे दरवाजे कसे तोडायचे, वेगवान कशा घडामोडी करायच्या, अंधारामध्ये कसा रस्ता शोधायचा, हे सर्व काही प्रशिक्षण देण्यात आलं आणि प्रत्येक संभाव्य धोक्याला तोंड देण्याची तयारी इथं या फोर्सनं केली होती। डेल्टा फोर्सला माहीत होतं की तणाव आणि युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे मादुरो एकाच ठिकाणी थांबलेले नाहीयेत। ते 6 ते 8 ठिकाणी आलटून पालटून राहत होते। संध्याकाळी उशिरापर्यंत अमेरिकेला ते कुठे थांबलेले आहेत हे माहिती नव्हतं बरं। तरीही ही कारवाई करण्यासाठी अमेरिकन सैन्यानं धाडस दाखवलं, पण त्यांना एक गोष्ट आवश्यक होती, ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण हल्ला करणार आहोत त्या ठिकाणी मादुरो हे उपस्थित असावे। म्हणून अचूक वेळ आवश्यक होती। कारण डेल्टा फोर्स चांगल्या हवामानाची आणि चांगल्या वेळेची वाट पाहत होतं। कारण सिव्हिल लॉस कमी व्हावा, नागरिकांची जीवितहानी कमी व्हावी, हे उद्देश होतं। त्यामुळे हल्ल्यापूर्वी अमेरिकेनं लढाऊ विमानांची तैनाती या भागामध्ये वाढवली, कारण काहीतरी कारवाई होणार आहे याचा संदेश जावा। स्ट्राईकच्या काही दिवस आधी अमेरिकेनं या प्रदेशामध्ये लढाऊ विमानं, शोध मोहीम हेलिकॉप्टर आणि इतर युद्धनौकाची तैनाती वाढवली। शेवटच्या क्षणी झालं असं की अतिरिक्त तैनातीवरून अमेरिकेच्या सैन्याच्या कारवाईची तयारी दिसून आली आणि कुणकुण लागली हल्ल्याची। त्यानंतर हल्ल्याची तारीख ट्रम्प यांनी 25 डिसेंबर नक्की केली। आता 25 डिसेंबरचीच तारीख का निवडली बरं? कारण ख्रिसमस होता। आता ख्रिसमसमुळे व्हेनेझुएलाचे अनेक अधिकारी रजेवर होते आणि लष्करी कर्मचारी देखील घरी होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ख्रिसमसच्या सुट्ट्या निवडल्या। मात्र इथं गेम झाला। एक समस्या अशी आली, ती म्हणजे या काळामध्ये व्हेनेझुएलाचं हवामान खराब झालं, त्यामुळे ऑपरेशनला विलंब झाला।
त्यानंतर तारीख निघाली 3 जानेवारी 2026ची आणि त्या रात्री हवामान निवळलं आणि त्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास प्रक्षेपण सुरू झालं. विशेष विमानं, इलेक्ट्रॉनिक युद्धविमानं, सशस्त्र रिपर ड्रोन आणि बचाव हेलिकॉप्टर इथं या प्रदेशात एकत्र करण्यात आली. रात्री 10:30 वाजता ट्रम्प यांना अंतिम आदेशासाठी फोन करण्यात आला. त्यानंतर ट्रम्प यांनी 11:15 वाजताच्या सुमारास मंजुरी दिली आणि सर्व थरार सुरू झाला आणि या क्षेत्राची हवाई हद्द देखील बंद करण्यात आलेली होती. ज्या वेळेला ही हवाई हद्द बंद करण्यात आलेली होती त्यावेळची दृश्य देखील या व्हिडिओतून तुम्ही पहा. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो. आधी या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत की कशा प्रकारे विमानं हे नियमित ये जा करत आहेत त्यांच्या नियमित मार्गावरून आणि ज्या वेळेला ऑपरेशन इथं राबवण्यात आलं त्यावेळेचा हा पुढचा क्षण पहा, ज्या वेळेला फ्लाईट्स इथे अचानक कमी झालेल्या आहेत आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पूर्ण शहर अंधकारात बुडालं आणि त्यानंतर 150हून अधिक लष्करी विमानांवर हल्ला करण्यात आला. 150हून अधिक लष्करी विमानांनी 20 वेगवेगळ्या तळांवरून आणि नौदलाच्या जहाजावरून एकाच वेळी अनेक टार्गेट्सवर हल्ले केले. त्यानंतर हेलिकॉप्टर्सनी त्यांचं काम सुरू केलं. कमी उंचीवर हे हेलिकॉप्टर उडत होते आणि त्यांचे जे एक्सपर्ट होते म्हणजे 160व्या स्पेशल ऑपरेशन एव्हिएशन रेजिमेंटचे हे नाईट स्क्वॉड्रन होते, ज्यांनी व्हेनेझुएलाच्या सर्वात मजबूत किला असलेल्या फोर्ट ट्यूना या लष्करी तळावर डेल्टा फोर्सला सुरक्षितपणे उतरवलं. याच ठिकाणी मादुरो त्यांच्या पत्नीसह झोपले होते. पहाटे 2च्या सुमारास अमेरिकन सैन्य हेलिकॉप्टरवरून कंपाऊंडवर पोहोचले. व्हेनेझुएलाच्या सुरक्षा दलांना मोठा हल्ला झाल्याचं जाणवलं आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि संघर्ष वाढला. 3 मिनिटात, अवघ्या 3 मिनिटात डेल्टा फोर्स इमारतीच्या आत पोहोचली आणि थेट मादुरोंच्या खोलीच्या बाहेर. इमारतीत प्रवेश केल्यानंतर सुमारे 5 मिनिटांनी डेल्टा फोर्सनं मादुरोंना ताब्यात घेतल्याचं वृत्त बाहेर दिलं. अशा प्रकारे हे ऑपरेशन यशस्वी झालं. मात्र अमेरिका आणि व्हेनेझुएला या 2 देशाचं असं काय बिनसलं की ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांना थेट अटकच करण्यासाठी एवढी मोठी कारवाई केली बरं? तर झालं असं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 पासूनच निकोलस मादुरो यांना नार्को दहशतवादी म्हणून घोषित केला आहे. मादुरोवर ड्रग्ज तस्करी आणि अमेरिकेमध्ये कोकेनची तस्करी करण्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या प्राथमिक गोष्टी असल्या तरीही यामागचं खरं कारण म्हणजे व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीबद्दल आणि राजकीय नियंत्रणाबद्दल ट्रम्प हे आग्रही असल्याचं बोललं जातं. अमेरिका गेल्या काही महिन्यापासून मादुरो विरोधात कट रचत होता असंही बोललं जात आहे, कारण व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेल साठे आहेत आणि त्यावर अमेरिकेला कंट्रोल हवा आहे. आता यासाठी ही कारवाई असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं असलं तरी नेमकं खरं कारण काय आता ते पुढे स्पष्ट होईलच. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांची अमेरिकेमध्ये झालेली अटक आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आपण ताब्यात घेतलाय याची जी घोषणा केली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्रपतींच्या अधिकाराबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेतच. ही घटना फक्त एका देशापुरती मर्यादित नाही आहे. दक्षिण अमेरिकेच्या राजकारणावर आणि जागतिक सत्ता संतुलनावर या घटनेचा मोठा परिणाम होणारच आहे. तर याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आता लागलेलंच आहे. वर्ष 2026ची सुरुवात ही एका युद्धानं झालेली आहे हे पाहून आता पुढं येत्या वर्षामध्ये काय होणार ते देवच जाणे. मात्र जगभरामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे का असा सवाल तर या निमित्तानं साहजिकच उपस्थित होतो. पण अमेरिकेप्रमाणे भारतानं सुद्धा अशी कारवाई आपल्या शत्रू देशावर करायला हवी काय? तुमचं मत याबाबत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नव्या एका ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.